आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला चिपळूणमधून दुचाकीने निघालेल्या तरुणांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सांगली जिल्ह्यातील आटपाडी दिघजी येथे घडली। या अपघातात तालुक्यातील पेढे मोरेवाडी येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या शहरातील पेठमाप गणेशवाडी येथील तरुण गंभीर जखमी झाला। रवींद्र बाळू मोरे वय 42 पेढे मोरेवाडी चिपळूण असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। तसेच त्याच्यासोबत असलेले सुधीर शांताराम निवांते वय 30 पेठमाप गणेशवाडी चिपळूण हाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। रवींद्र मोरे आणि सुधीर निवांते हे दोघेही मित्र असून ते दरवर्षी पंढरपूर येथे आषाढी वारीला जात होते। या वर्षी त्यांनी आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी दुचाकीने पंढरपूरला जाण्याचा बेत केला। त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी 8 वाजता ते दुचाकीने पंढरपूरला निघाले होते। पंढरपूर महामार्गावरील आटपाडी तालुक्यातील दिघजी येथून जात असताना कोणत्या तरी अज्ञात वाहनाच्या धडकेने भीषण अपघात झाला। यामध्ये रवींद्र मोरे हा दुचाकीसह रस्त्याबाहेर फेकला गेला। त्याच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली, त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला। तसेच निवांते यांच्या पायालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ सांगली येथील रुग्णालयात नेऊन उपचार सुरू केले आहेत। या अपघातात दुचाकीचे पुढील चाक निखळले असून मोठे नुकसान झाले आहे। यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते। या घटनेची माहिती मिळताच चिपळूणातील त्यांच्या नातेवाईकांनी सायंकाळी 4 वाजता सांगली येथे धाव घेतली। तसेच पंढरपूर येथील गेलेले काही वारकरी देखील घटनास्थळी पोहोचले। पेढे येथील रवींद्र मोरे हे सोनार व्यावसायिक असून पानगल्ली येथील खराडे कॉम्प्लेक्स येथे त्यांचे दुकान आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे। तसेच सुधीर निवांते यांचा बाजारपेठेत चहाचा व्यवसाय आहे।